नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 फेब्रुवारी 2023चं हे टार्गेट क्रमांक 15 आहे चालू घडामोडीचं। जर याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर वेळ जाण्याआधी सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या, नोटबुक आणि पेन सोबत हातामध्ये घेऊन सगळे करंट अफेअर्स क्वेश्चन्स आणि त्याचं आन्सर आणि विश्लेषण शॉर्टमध्ये लिहून तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये नक्की काढा, म्हणजे उजळणीच्या वेळेला तुम्हाला हे नक्कीच कामाला तुमच्या येऊन जाईल। चालू घडामोडी हा तुमची पूर्व परीक्षा काढून देण्यामध्ये निश्चितच तुम्हाला सहाय्य करतो, त्याच्यामुळे ह्या विषयाकडे इग्नोरन्स अजिबात करू नका आणि सगळे व्हिडिओ आपले बघा। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, कोणती संस्था फूड प्राइस इंडेक्स जारी करते जी जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्न वस्तूंचा मागोवा ठेवते? तर याचं उत्तर आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन। ही जी संस्था आहे ती फूड प्राइस इंडेक्स जारी करते जी जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्न वस्तूंचा मागोवा ठेवते। तर युनायटेड नेशन्स फूड एजन्सी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन किंमत निर्देशांक जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्न वस्तूंचा मागोवा घेते। अलीकडील FAO फूड प्राइस इंडेक्स किंमत निर्देशांक फूड प्राइस इंडेक्स, ठीक आहे। तर अलीकडील FAO फूड प्राइस इंडेक्स FAPI नुसार जानेवारीमध्ये नोंदवल्याप्रमाणे जागतिक अन्नाच्या किमती 10व्या महिन्यामध्ये ज्या होत्या त्या घसरलेल्या होत्या। तर FAO अन्न किंमत निर्देशांक बघा, जानेवारीमध्ये निर्देशांकाची सरासरी ही 131.2 अंकाची होती, तर डिसेंबरमध्ये ही 132.4 अंकाची होती। असा एक निर्देशांक जो आहे अन्न किंमत निर्देशांक तो नोंदवलेला होता। जानेवारीमध्ये अन्न किंमत निर्देशांक होता 131.2 आणि डिसेंबरमध्ये होता 132.4 अंक, ठीक आहे। तर लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला काय ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की कुठली संस्था जी आहे ही फूड प्राइस इंडेक्स जारी करते जी जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्न वस्तूंचा मागोवा ठेवते, तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ठीक आहे। तर ही युनायटेड नेशनची एक फूड एजन्सी आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO, ठीक आहे। आणि ही काय करते, जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्न वस्तूंचा मागोवा ठेवते। तर याच्यामध्ये असं नोंदलं गेलं होतं फूड प्राइस इंडेक्सनुसार की जागतिक अन्नाची किमती 10व्या महिन्यामध्ये घसरलेल्या होत्या, ओके। आणि जानेवारीमध्ये जी निर्देशांकाची सरासरी होती 131.2 अंकाची होती, तर डिसेंबरमध्ये 132.4 अंकाची होती, ओके। तर एवढ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवून घ्या। आता ज्या काही संस्था वगैरे असतील जे इंडेक्स असतील, तर इंडेक्स म्हणजे अहवाल, ठीक आहे। अहवाल निर्देशांक याची एक वेगळी कॅटेगरी असते, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा प्रश्न जो आहे तो कन्सिडर नक्की करू शकता। पुढील प्रश्न बघा, ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेक्षणात कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नाव देण्यात आलेलं आहे? कुठल्या सर्वेक्षणामध्ये? ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेक्षणामध्ये। तर याचं उत्तर आहे भारत। तर ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेक्षणामध्ये भारत देशाच्या पंतप्रधानांना सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नाव देण्यात आलेलं आहे। तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 78% मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून नामांकित आहेत। US स्थित मॉर्निंग कन्सल्टरने केलेल्या ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेक्षणमध्ये 22 जागतिक नेत्यांचा समावेश होता। किती? 22 जागतिक नेत्यांचा याच्यामध्ये समावेश होता। PM मोदी 78% मान्यता रेटिंगसह यादीमध्ये शीर्षस्थानी आहेत। सर्वेक्षणानुसार दुसरे सर्वात लोकप्रिय नेते आंद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर जे मेक्सिकोचे प्रधानमंत्री आहेत, तर एलेन बेरसेट हे स्वित्झर्लंडचे हे 3ऱ्या क्रमांकावरती आहेत, ठीक आहे। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे 7व्या क्रमांकावरती आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 12व्या स्थानावरती आहेत। तर हा आता पुन्हा सर्वेक्षणचा पार्ट आलाय, म्हणजे सर्वेक्षण अहवाल निर्देशांक वगैरे सगळे एकामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या येणार। हा प्रश्न निश्चितच लक्षात ठेवा। तर ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेक्षणामध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? उत्तर आहे याचं भारत। तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 78% मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून नामांकित आहेत। एकूण 22 जागतिक नेत्यांचा समावेश या सर्वेमध्ये करण्यात आलेला आहे, ठीक आहे। त्यानुसार PM मोदी हे 78% मान्यता रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर, तर दुसरे कोण आहेत? अँद्रेस मॅन्युअल लोपेझ ओब्राडोर जे मेक्सिकोचे आहेत आणि एलेन बेरसेट जे स्वित्झर्लंडचे आहेत, हे 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर आहेत। आणि जो बिडेन हे 7व्या क्रमांकावर आहेत आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे 12व्या क्रमांकावरती आहेत, ठीक आहे। हे US मॉर्निंग कन्सल्टंटचा हा अहवाल आहे ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेचा, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे यजमान आहे? तर याचं उत्तर आहे हरियाणा जे राज्य आहे हे सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचं यजमान राज्य आहे, लक्षात ठेवा। तर हरियाणातील फरीदाबाद येथे 36व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलं। या वर्षासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही सहभागी आंतरराष्ट्रीय संस्था आहे। कुठली? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही सहभागी आंतरराष्ट्रीय संस्था आहे। तर 8 ईशान्येकडील राज्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा ही काय थीम राज्य आहेत।
या राज्यातील कलाकार एकत्र येऊन त्यांची कला, हस्तकला आणि पाककृती एकाच व्यासपीठावरती प्रदर्शित करणार आहेत. तर निश्चितच लक्षात ठेवा की कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हे सूरजकुंड हस्तकला आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे यजमान आहे, तर उत्तर आहे हरियाणा. तर जगदीप धनखड यांनी याचं जे आहे ते याचं उद्घाटन केलं. हे 36वा सूरजकुंड हस्तकला मेळावा होता. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही संस्था याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि 8 ईशान्येकडची राज्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा ही या राज्यातील जे कलाकार असतील ते एकत्र येतील आणि त्यांची कला, हस्तकला आणि पाककृती या एकाच व्यासपीठावरती प्रदर्शित करणार आहेत. तर राज्याशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, निश्चितच लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्याने एम.व्ही. गंगा विहार फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन केले? तर याचं उत्तर आहे बिहार या राज्यानं एम.व्ही. गंगा विहार फ्लोटिंग रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं. तर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांनी बिहारमधील NIT घाट येथे एम.व्ही. गंगा विहारचं उद्घाटन केलं. बिहार राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे संचालित फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. 2 मजली फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये तळमजल्यावर 48 लोकांच्या आसन क्षमतेसह VIP लाउंज आणि वरच्या मजल्यावर एक खाजगी विश्रामगृह आहे. तर एम.व्ही. गंगा विहार फ्लोटिंग रेस्टॉरंटचं उद्घाटन हे बिहारमध्ये झालेलं आहे. कोणी केलेलं आहे? तेजस्वी प्रसाद यादव यांनी केलेलं आहे, जे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि हे बिहार राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे संचलित असणारं फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. याच्यामध्ये एकूण 2 मजली फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. तळमजल्यावर 48 लोकांच्या आसन क्षमतेसह VIP लाउंज आहे आणि वरच्या मजल्यावरती खाजगी विश्रामगृह आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. राज्याशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघा, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयासह कोणते केंद्रीय मंत्रालय नमस्ते योजना लागू करते? आता योजनेशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयासह कोणते केंद्रीय मंत्रालय नमस्ते योजना लागू करते? तर याचं उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जे आहे हे नमस्ते योजना लागू करतं. तर बघा, नमस्ते ही योजना जी आहे ही सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयासह गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम म्हणून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची ही केंद्रीय क्षेत्र योजना आहे. ओके, नमस्ते म्हणजे काय? नमस्ते म्हणजे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर मेकॅनायझ्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम म्हणजे नमस्ते. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी एकूण 100 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ही करण्यात आलेली आहे. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकार सर्व शहरे आणि गावामधील सेप्टिक टाक्या आणि गटारांचे 100% यांत्रिकी निर्मूलन सक्षम करण्याचा विचार करत आहे. तर निश्चितच लक्षात ठेवा, योजनेशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. तर सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयासह कोणते केंद्रीय मंत्रालय नमस्ते योजना लागू करते? उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. ठीक आहे, तर हा संयुक्त उपक्रम आहे. कुणाचा आहे? सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय प्लस गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा. आणि ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. नमस्ते म्हणजे काय? नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर मेकॅनायझ्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये यासाठी 100 कोटींची तरतूद आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व शहरे आणि गावामधील सेफ्टी टॅक आणि गटारांचं 100% यांत्रिकी निर्मूलन करण्याचा विचार सरकार जे आहे ते करत आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, कोणती संस्था डिजिटल पेमेंट इंडेक्स जारी करते? कोणती संस्था डिजिटल पेमेंट इंडेक्स जारी करते? तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इकॉनॉमिक्स रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून 2दा, लक्षात ठेवायचं आहे, वर्षातून 2दा संपूर्ण भारतात ऑनलाईन व्यवहार डिजिटल पेमेंटचा अवलंब मोजण्यासाठी डिजिटल पेमेंट इंडेक्स म्हणजे RBI DPI जारी करते वर्षातून 2दा. अलीकडील डेटानुसार सप्टेंबर 2022 पर्यंत एका वर्षात डिजिटल पेमेंटमध्ये 24.13% वाढ जी आहे ही नोंदवली गेलेली आहे. किती? 24.13%. RBI DPI मार्च 2022 मध्ये 349.30 आणि सप्टेंबर 21 मध्ये 304.6च्या तुलनेमध्ये सप्टेंबर 2022 मध्ये 377.46 वरती होता. ठीक आहे, तर ह्या इंडेक्सनुसार किंवा निर्देशांकानुसार जी आकडेवारी आपल्याला दिसून येते की 349.30 हा मार्च 2022 मध्ये होता. ओके, आणि तो सप्टेंबर 2022 मध्ये कितीवर गेला? 377.46 वरती गेला. आणि हाच आकडा सप्टेंबर 2021 मध्ये होता 304.6. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कोणती संस्था डिजिटल पेमेंट इंडेक्स जारी करते? उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न बघा, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जाहीर केलेल्या एकूण अर्थसंकल्पाचा खर्च किती आहे? प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जाहीर केलेला एकूण अर्थसंकल्प खर्च किती आहे? तर याचं उत्तर आहे 79,000 कोटी रुपये. ओके, 79,000 कोटी रुपये. तर हा सुद्धा योजनेशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. प्लस इकोशी सुद्धा कन्सिडर करू शकता कारण अर्थसंकल्प हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. तर बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेचा खर्च हा 66% वाढवून 79,000 कोटी एवढा केलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना हा गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. कोणाचा? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा.
नंतर अर्थमंत्र्यांनी सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालीसाठी कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन कार्ड एक समान ओळखकर्ता म्हणून वापरण्याचा देखील प्रस्ताव दिलेला आहे. मग या योजनेसाठी पॅन कार्ड जे आहे एक समान ओळखकर्ता म्हणून वापरण्यासाठी जो प्रस्ताव आहे हा अर्थमंत्र्यांनी दिलेला आहे. ते एक 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. तर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जाहीर केलेला एकूण अर्थसंकल्पीय खर्च किती आहे? हा 79,000 कोटी रुपये एवढा आहे. हा 66% वाढवून 79,000 कोटी केलेला आहे. हा जो प्रधानमंत्री आवास योजना आहे हा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा एक उपक्रम आहे आणि अर्थमंत्र्यांनी सांगितलं की सर्व डिजिटल प्रणालीसाठी कायमस्वरूपी खाते क्रमांक पॅन कार्ड एक समान ओळखकर्ता म्हणून वापरण्याचा प्रस्ताव जो देखील सरकारच्या विचाराधीन आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा. पहिल्या G20 सस्टेनेबल फायनान्शियल वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे यजमान कोणते शहर आहे? तर याचं उत्तर आहे गुवाहाटी. तर गुवाहाटी हे पहिल्या G20 सस्टेनेबल फायनान्शियल वर्किंग ग्रुपच्या बैठकीचं यजमान शहर आहे. तर पहिल्या G20 शाश्वत आर्थिक कार्यगटाच्या बैठकीचे नुकतेच गुवाहाटी आसाम, राज्य विचारलं तर आसाम, शहर विचारलं तर गुवाहाटी येथे उद्घाटन करण्यात आलं. अतिथी प्रतिनिधींनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, बोपिटोरा वन्यजीव अभयारण्य, कोरभंगा राखीव वन, ब्रह्मपुत्रा नदीचं बेट आणि ब्रह्मपुत्रा हेरिटेज सेंटर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट जी होती ती दिली होती. ह्या G20चे जे अतिथी प्रतिनिधी होते यांनी कोणाकोणाला भेट दिली होती? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, बोपिटोरा वन्यजीव अभयारण्य. आता हे बोपिटोरा आपण कधी वाचलेलं नसतं. गोरभंगा सुद्धा कुठे तर तुम्ही वाचलेलं असेल. म्हणजे बोपिटोरा वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये असं जर विचारलं तर ते आसाम या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि गोरभंगा राखीव दल, ब्रह्मपुत्रा नदीचं बेट आणि ब्रह्मपुत्रा हेरिटेज सेंटर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट जी आहे ह्या G20च्या अतिथी प्रतिनिधींनी दिलेली होती. ठीक आहे. तर आता हे संमेलने वगैरे याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअर्स प्रश्न आहे, निश्चितच लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. भारताने कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर उद्योगात सहकार्य वाढवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यास सहमती दर्शवली? कशासाठी? सेमीकंडक्टर उद्योगामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारतानं कोणत्या देशासोबत टास्क फोर्स स्थापन करण्यास सहमती दर्शवलेली आहे? तर याचं उत्तर आहे USA म्हणजे अमेरिकासोबत. तर भारत आणि USA यांनी सेमीकंडक्टर उद्योगात सहकार्य वाढवण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याचं मान्य केलेलं आहे. या टास्क फोर्समध्ये भारताचे सेमीकंडक्टर मिशन, इंडिया इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर असोसिएशन आणि US सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन यांचा समावेश असेल. या टास्क फोर्समध्ये भारताचे सेमीकंडक्टर मिशन, इंडिया इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर असोसिएशन आणि US सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन यांचा समावेश असणार आहे. क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ICETET या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या बैठकीमध्ये या टास्क फोर्सची घोषणा जी आहे ही करण्यात आलेली होती. तर निश्चितच लक्षात ठेवा. तर हा सायन्स अँड टेक ओके किंवा जे काही करार वगैरे होतं त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. तर भारताने कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर उद्योगात सहकार्य वाढवून टास्क फोर्सची स्थापना करण्यास दर्शवलेली आहे? तर USAनं. ठीक आहे. आणि टास्क फोर्समध्ये भारताचे सेमीकंडक्टर मिशन, इंडिया इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर असोसिएशन आणि US सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन यांचा समावेश आहे. आणि कुठल्या उद्घाटनाच्या बैठकीत घोषणा करण्यात आली? क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी 4 मूळ भारतीय गायींच्या जिनोमची अनुक्रमणिका तयार केली? आता तुम्ही सायन्स अँड टेकशी याला कन्सिडर करू शकता. आता गायीचा उल्लेख आलेला आहे तर ॲग्रीशी रिलेटेड सुद्धा तुम्ही हा प्रश्न कन्सिडर करू शकता. तर कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी 4 मूळ भारतीय गायींच्या जिनोमची अनुक्रमणिका तयार केली? तर याचं उत्तर आहे आयझर भोपाळ या संस्थेतील शास्त्रज्ञांनी. तर भोपाळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे आयझरच्या शास्त्रज्ञांनी 4 मूळ भारतीय गायींच्या जिनोमचा मसुदा तयार केलेला आहे. प्रथमच कासारगोड, आता लक्षात ठेवा हे, प्रथमच कासारगोड बौने, कासारगोड कपिला, वेचूर आणि ओंगोले या 4 मूळ भारतीय गायींच्या अनुवंशिक रचनाचा उलगडा जो आहे हा झालेला आहे. कुठला? कासारगोड बौने, कासारगोड कपिला, वेचूर आणि ओंगोले या 4 मूळ भारतीय गायींच्या अनुवंशिक रचनाचा उलगडा जो आहे हा याच्यामुळे झालेला आहे. तर लक्षात ठेवणं तुम्हाला हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर सायन्स अँड टेकशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न प्लस ॲग्रीशी रिलेटेड सुद्धा तुम्ही याला कन्सिडर करू शकता. आणि या 4 मूळ भारतीय गायी कुठले आहेत? कासारगोड बौने, कासारगोड कपिला, वेचूर आणि ओंगोले. तर या संशोधनामुळे ह्या अनुवंशिक गायी रचनाचा उलगडा झाले, गायींच्या ह्या भारतीय गायींच्या अनुवंशिक रचनाचा उलगडा जो आहे हा झालेला आहे. ठीक आहे. तर निश्चितच लक्षात ठेवा. आणि आयझर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ, आयझर भोपाळनं हा जिनोमची अनुक्रमणिका जी आहे ही तयार केलेली आहे. ओके. आता पटकन आपण याचा रिकॉर्ड करून घेऊया. तर बघा, पहिला प्रश्न आपण बघितलेला होता की कोणती संस्था फूड प्राइस इंडेक्स जारी करते जे जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापार होणाऱ्या अन्न वस्तूंचा मागोवा ठेवते? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ग्लोबल लीडर अप्रुव्हल सर्वेक्षणात कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना सर्वात लोकप्रिय नेता म्हणून नाव देण्यात आलेलं आहे? उत्तर आहे भारत. कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याचे यजमान आहे? हरियाणा. कोणत्या राज्याने MV गंगा विहार फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन केलं? बिहार. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयासह कोणते केंद्रीय मंत्रालय नमस्ते योजना लागू करते? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. कोणती संस्था डिजिटल पेमेंट इंडेक्स जारी करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जाहीर केलेला एकूण अर्थसंकल्पीय खर्च किती आहे? 79,000 कोटी रुपये. पहिल्या G20 सस्टेनेबल फायनान्शियल वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे यजमान कोणते शहर आहे? गुवाहाटी. भारताने कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर उद्योगात सहकार्य वाढवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यास सहमती दर्शवलेली आहे? उत्तर आहे USA. कोणत्या संस्थेतील शास्त्रज्ञांनी 4 मूळ भारतीय गायींच्या जिनोमची अनुक्रमणिका तयार केलेली आहे? उत्तर आहे आयझर, भोपाळ. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा आजचा टार्गेट आपलं पूर्ण झालेला आहे आणि या टार्गेट सोबतच आपले 15 टार्गेट फेब्रुवारी 2023 मधील पूर्ण झालेले आहेत आणि 150 प्रश्न तुम्हाला फेब्रुवारी 2023 मधील आपण पूर्ण करून दिलेले आहेत. 150 प्रश्न म्हणजे 150 चालू घडामोडीच्या कन्सेप्ट म्हणजे आपण प्रश्न उत्तराच्या विश्लेषणासहित आपण पूर्ण केले आहे. तर निश्चितच सगळे व्हिडिओ बघा. वेळ जाण्याआधी सगळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या. ठीक आहे. नंतर 2-3 महिन्यानंतर बघायला गेलं तर एकदम तुम्हाला लोड वाटेल सगळा. त्याच्यामुळे आत्तापासून थोडं वेळ काढून व्हिडिओ आपले बघा, नोट डाऊन करत चला आणि सतत त्याची उजळणी करत चला. ठीक आहे. तर निश्चितच तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या, व्हिडिओ शेअर करत चला आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.